राज ठाकरे हे चिपळूणमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्याकडून कोकण मिशन सुरू करण्यात आलेला आहे, कारण आता ते चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत आणि उद्या दापोलीच्या दौऱ्यावर देखील ते असणार आहेत। आज ते विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। सध्या तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय, तर राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून ते चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत। तर आज चिपळूणमध्ये राज ठाकरे मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि यानंतर अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते बैठक देखील घेणार आहेत। त्यानंतर दुपारी लोटे परशुराम इथे तलाव सुशोभीकरणाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। चिपळूणमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय, तर राज ठाकरे हे चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे चिपळूण आणि दापोलीच्या दौऱ्यावर आहेत। आज चिपळूणमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत आणि यानंतर अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील ते घेणार आहेत। त्यानंतर दुपारी लोटे परशुराम इथे तलाव सुशोभीकरणाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये खेड इथे पक्षप्रवेश देखील पार पडणार आहे। सध्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। चिपळूणमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज राज ठाकरे मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन चिपळूणमध्ये करणार आहेत आणि त्यानंतर अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते महत्त्वाची बैठक देखील घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, राज ठाकरे यांचं चिपळूणमध्ये आगमन झालेलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की राज ठाकरे हे चिपळूण शहरातील जे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे। यावेळेला मनसेचे सगळेच नेते उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि हा जो दौरा आहे हा 2 दिवसाचा असणार आहे। आज राज ठाकरे हे चिपळूणमध्ये आहेत, यानंतर ते दुपारनंतर खेडमध्ये आणि उद्या दापोलीमध्ये असा हा त्यांचा दौरा असणार आहे। आपण जर पाहिलं तर मागच्या 6 महिन्यामध्ये राज ठाकरे हे जवळपास 3 ते 4 वेळा कोकण दौऱ्यावरती आलेले आहेत। याचाच अर्थ असा म्हणावा लागेल, कारण की मनसे जे आहे ते पुढील काळामध्ये कोकण फोकस करण्याकडे दिसतो आहे। कोकण हे राजकीयदृष्ट्या महत्वाचं आहे। मुंबईमध्ये देखील मोठ्या संख्येने चाकरमाने आहेत आणि याच हा सगळा धागा ओळखून कदाचित मनसे आता मिशन कोकण करते की काय असं म्हणावं लागेल, कारण राज ठाकरे स्वतः हे 4थ्या दौऱ्यावरती येत आहेत। असं देखील म्हटलं जातं की पुढच्या महिन्यात देखील राज ठाकरे यांचा दौरा होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठमोठ्या घडामोडी होत असताना पाहायला मिळते। शिवसेना हा खरं तर पारंपरिक पद्धतीने कोकण म्हटलं जातो, मात्र आता राज ठाकरे देखील कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी मनसेचे जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील हे मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। ग्रामपंचायत निवडणुकांपासून देखील मनसे कोकणामध्ये निवडणुका लढवताना पाहायला मिळते आहे आणि हे सगळं पाहत असताना राज ठाकरे हे स्वतः कोकणावरती आता फोकस करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा म्हटलं जातोय। या दौऱ्याचा एकूण मनसेवरती काय नेमका फायदा होऊ शकतो हे आता भविष्य काळात बघावं लागेल। आता सध्या जर बघितलं तर मिशन कोकण असं मनसेने ठरवलं तरी मिशन कोकण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि याच दृष्टीने याकडे पाहिलं जातंय। आता जर पाहिलं तर पुढच्या काही वेळामध्ये राज ठाकरे हे रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या दोन्ही ठिकाणच्या महत्त्वाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। अतिथी सभागृह इथे हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडेल आणि विशेष करून संपूर्ण कार्यकर्त्यांचा जो अहवाल आहे कामाचा अहवाल आहे तो कामाचा अहवाल पाहून पुढील जे कार्यकारी बदल आहेत हे घेण्याची शक्यता आहे। पुढील काळात निवडणुकीला कसं सामोरं जायचं, कोकणामध्ये कशा पद्धतीने पक्ष बांधणीसाठी काम करायचं किंवा पक्ष वाढीसाठी काम करायचंय या अनुषंगाने सगळ्या बैठका घेतल्या जातील। आमचे जे बहुतेक नेते बाळा नंदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश जाधव असतील हे सगळे कोकणा इथे राज ठाकरे बरोबर आलेले आहेत आणि ह्या संपूर्ण ज्या मनसेच्या हालचाली आहेत किंवा कोकणामध्ये जे सक्रिय झालेले आहेत हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचा संपूर्ण काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी निवडणुकांमध्ये
शिवसेना आणि मनसे म्हणजे ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र येतात का याबाबत देखील मनसे नेत्यांकडून आता वारंवार भाष्य केलं जात आहे। ह्या संपूर्ण परिस्थितीचा किंवा ह्या संपूर्ण राजकीय जे घडामोडी होतात त्याचा परिणाम नेमका काय होतो हे आता पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इथून राज ठाकरे जे आहेत ते खेडमध्ये जातील, संध्याकाळी तिथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात होणार आहे। बरं स्टुडिओ स्वप्नील, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्याच्या सीमा भागातील धानोरा गावात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये येत असल्यानं नगर जिल्ह्याच्या सीमेवरून स्वागताला सुरुवात झाली आहे। धानोरा, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा, बीड, वडवणी आणि केज तसंच अंबेजोगाईसह परळीमध्ये सत्काराचा जाहीर कार्यक्रम आणि सभा होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता ते त्यांच्या मतदारसंघात येत आहेत, परळी दौऱ्यावर येत आहेत, काय अपडेट? खरं तर आज धनंजय मुंडेंचं हे शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल। आता बीड जिल्ह्याच्या सीमा भागातून धानोरा गावामध्ये आजचा जो सत्कार झाला आहे त्या ठिकाणापासून परळीपर्यंत तब्बल त्यांचा जवळपास 15 ते 16 ठिकाणी जाहीर सत्कार केले जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत खूप मोठा ताफा देखील आहे। म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे। मात्र सत्ता समीकरण बदलामध्ये आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्रित आल्यामुळे वेगळी चर्चा केली जात होती। मात्र बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं जे मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत केलं जातंय, यावरून कुठेतरी आता बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे नी जो निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने सामान्य नागरिकांमधून स्वीकारला जाते का अशी देखील चर्चा केली जाते। मात्र आता जे सत्काराला सुरुवात झालेली आहे तो परळीपर्यंत आणि धनंजय मुंडे यांची परळीमध्ये जाहीर सभा असणार आहे। आता या सत्ता समीकरण बदलानंतर धनंजय मुंडे काय बोलणार नेमकं सगळं राज्याचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे पंकजा मुंडे देखील आता सत्तेमध्ये सहभागी आहेत, भाजपच्या नेत्या त्या देखील आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये आता ही जाहीर सभा होत असल्या कारणानं धनंजय मुंडे नेमकं आता काय बोलतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं आक्षोभन देखील केलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर घरी राहून धनंजय मुंडेंनी भेट देखील घेतली। त्यामुळे इथून पुढच्या राजकारणामध्ये आता बहीण भावांच्या परस्पर पूरक राजकारणाची तर सुरुवात नसेल ना, हे सगळं आता आजच्या सभेमधून पाहायला मिळणार आहे। खरंय सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अपक्ष आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती आणि बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याची चर्चा देखील जोरात होती। या संदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीच स्पष्टीकरण देत 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर 18 जुलै रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे बच्चू कडू 18 तारखेला काय निर्णय घेणार याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे। पदाचा मी कारण मंत्रिपदासाठी आपण तिथे गेलो नव्हतोय। मंत्रिपदाची हवाच बच्चू कडूला कधी नाही, कधी नव्हती, नसणारही नाही। पण आता त्यांची एक विनंती म्हणून ते म्हणत का 17ला तुम्ही मला भेटा, 18ला लागेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि म्हणून जो आज दावा सोडण्याचा निर्णय मी आज घेणार होतो तो तूर्त आपण 18 तारखेला 17 नंतर चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत, मी माझ्या मते ठाम राहील। 18ला मी माझा निर्णय जाहीर करेन। त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय दिलं शिंदे साहेबांनी, हे माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे, सगळ्यात मोठं पद आहे का देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय झालं। माझ्या बंडामुळं, मी गुवाहाटी जाण्यामुळं या देशाला एक पहिलं मंत्रालय दिव्यांग भेटलं। खरं तर मी शिंदे साहेबांचं आयुष्यभर ऋणी राहील, त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी, व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करेन। मनाचा विश्वास जेव्हा जातं, ज्या गोष्टीनं जात असेल ते आपण केलं नाही पाहिजे। आपण सामान्यांसाठी आहे, सामान्यांसाठी राहिलो पाहिजे। त्यांच्या ज्या विचारानं आपण प्रबलता येतं तो विचार स्वीकारणं फार महत्त्वाचं असतं। काही चुका आमच्या हातून झाल्या असेल पण त्याला दुरुस्त करणं, वारंवार ते चूक न होणं याची काळजी आम्ही घेतली पाहिजे। बिलकुल अनैसर्गिक आता जे काही व्यवस्था होत आहे ह्या अनैसर्गिक होत आहे, पण सत्तेसाठी आम्ही पाहतोय आहे का, सत्तेसाठी इतिहास आहे, हा काही आजचा विषय नाही आहे।
खातेवाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान काल दिल्लीमध्ये शहांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बंगल्यावर उपस्थित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे। खातेवाटपाचा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत आहे आणि तीनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग आता मोकळा होणार आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहे। भाऊसाहेब वागचौरे सध्या भाजपमध्ये आहेत आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेमध्ये गेलेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध उमेदवार म्हणून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखण्यात येते। आगामी लोकसभा निवडणूक तयारीसाठी आज भिवंडीमध्ये भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आणि प्रशिक्षण वर्ग होणार आहेत। भाजपचे राज्य प्रभारी सीटी रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या या कार्यक्रमाला फडणवीस कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत। दौऱ्याची सुरुवात आज ठाण्यापासून होणार आहे। संध्याकाळी टिपटॉप प्लाझामध्ये मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर 14 जुलैला कोल्हापूरमध्ये पेटला मैदान इथे जाहीर सभा होणार आहे। त्याआधी पुण्यामध्ये सकाळी सीएमचा मेळावा पार पडणार आहे। तर 15 तारखेला नवी मुंबई इथे विष्णुदास भावे नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे रोहित पवारांचं मानसिक संतुलन ढासळलं असल्याची टीका खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। निधी वाटपावरून महायुतीमधल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या रोहित पवारांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव साहेबांच्या याच्यावर परिणाम झालेला तसं त्याचा एक भाग आहे रोहित पवार पण आहेत की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण फार मोठा वाटा आहे। जी अस्वस्थता निर्माण झाली की फक्त ठराविक लोकांनाच काही नेतृत्वाने प्राधान्य दिलं त्याच्यामुळे ही सगळी अस्वस्थता आणि हे जे आमदार अस्वस्थ आहेत, बाहेर पडणार पळून जाणार आहेत, हे 3 वर्षापासून महाविकास आघाडी असताना आम्ही बोलायचो ते त्यांच्या कधी झालं नाही। म्हणजे झालं खरं पण त्याला कालावधी गेला। आज आम्ही ऐकलं आहोत ते म्हणतात तर कालावधी उचलतं विधानसभा लोकसभा होऊन जाते। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक अडचणीत आलेले आहेत कारण नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून दणका मिळालाय। मलिकांचा वैद्यकीय जामीन अर्ज हायकोर्टाकडून नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मलिक यांना हा मोठा दणका मानला जातोय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक हे आता आणखीनच अडचणीत सापडलेले आहेत कारण नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन हायकोर्टानं नाकारलेला आहे। नवाब मलिकांना हायकोर्टानं हा मोठा दणका दिलाय। वसईतील सर्वात जुन्या रवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली असून पावसाच्या पाण्यामध्ये औषधं भिजून खराब होत आहेत। तर लाखोंचा निधी मंजूर होऊन देखील टक्केवारीपायी दुरुस्तीची कामं रखडल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा यावरचा प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट। सर्वात जुन्या पीएमसीला घरघर, नवघरचं आरोग्य केंद्रच सलाईनवर, विकास कामं टक्केवारीत रखडली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गंभीर आरोप। ज्या रुग्णांवर योग्य ते उपचार व्हायला हवेत त्याऐवजी या रुग्णालयालाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। हो, आम्ही वसईच्या सर्वात जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत बोलतोय। नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रालाच जणू घरघर लागलीये। सरकारी अनास्थेपायी आरोग्य केंद्राची पार लया गेलीये। दरवर्षी पावसाळ्यात सर्वच खोल्यांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक औषधं खराब होत आहेत। एवढंच नाही तर भिंतीची पार जीर्णावस्था झालीये। भिंती आणि छतातील सळ्या उघड्या पडल्या तर औषधांना बुरशी लागलीये।
त्यामुळे उपयोगाविना ती तशीच पडून राहण्याची शक्यता आहे। शिवाय दररोज 80 ते 100 रुग्ण उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत असतात। मात्र गळतीमुळे बसायचं कुठे असा रुग्णांसह कर्मचाऱ्यांना देखील प्रश्न पडतो, तर रुग्णांना देखील गैरसोयीमुळे नाहक मनस्ताप होतोय। तर सोनोग्राफीसाठी वारंवार पायपीट करावी लागल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा देखील जीव मेटाकुटीस येतो। इथे सर काही सुविधा खूपच कमी आहे। म्हणजे जास्त पाऊस आला की पाऊस एवढा असते की म्हणजे इथली जे औषध असते ते औषध पण हे होऊन जाते, ओली होऊन जाते। सर गोली भी न अच्छा रहता है, ताकत नहीं देते हैं। मैं 3-4 महीना से चक्कर काटती हूँ। इधर आएंगे ना हम लोग बोलेगा गरीब है, थोड़ा पैन चढ़ाएगा, ग्लूकोज चढ़ाएगा, दौड़ दौड़ के भाग आते इधर इधर कुछ नहीं करते। कितनी बार संपूर्ण आरोग्य केंद्रच पाणी गळतीमुळे खराब झालं असून शस्त्रक्रिया विभाग, औषध भांडार आणि औषध वितरण कक्ष या सगळीकडेच गळती लागून औषधं भिजलेली आहेत। दरम्यान या दुरवस्थेबाबत पीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी निधी आणला असून लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। पावसामध्ये हे जूनमध्ये हमेशा गळत राहतं, त्याचं मी इन्फॉर्म केलेलं आहे हायर अथॉरिटीला, तर ते म्हणले तरतूद पाठवतात आणि सध्या तरतूद आलेली आहे। हे ह्या दवाखान्यासाठी यूज होईल तर चांगलं होईल। पीएमसीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तब्बल 10 लाखांचा निधी मंजूर होऊन देखील फक्त काही जणांच्या टक्केवारीमुळे ही कामं रखडल्याचा थेट आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। तर शासनाने याच्यावरती लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा व जे कोण भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। जर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना त्याच्यावरती आंदोलन करणार आहे। वसई तालुक्यातील या असुविधायुक्त आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामासाठी 10% मागणी केल्याचा ऑडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि ती मागणी करणारी महिला कोण आहे याचीच पंचक्रोशीमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। त्रिडीच्या बांबूनं नागपूरच्या स्मशानभूमीचं रूप पालटलेलं आहे। त्रिडीच्या बांबूचा वापर करून आकर्षक कंपाऊंड स्मशानभूमीमध्ये तयार करण्यात आलंय आणि त्रिडीचे बांबू फेकून किंवा जाळून न टाकता त्याचा वापर स्मशानभूमीचं रूपडं पालटण्यासाठी करण्यात आलाय। या बांबूंना आकर्षक पद्धतीनं रंगवण्यात आलंय आणि त्यामुळे इथे येणाऱ्यांना बगीचामध्येच आल्याचा आभास होतोय। जेव्हा आम्ही इथं नेहमी स्मशानघाटावर येत असू बाकीची कामं करताना, तेव्हा आम्हाला दिसायचे की इथं बांबू स्मशानघाटावर पडलेले असतात आणि सगळे लोक काय करतात की ते तिरडीबरोबरचे आलेले बांबू सगळे उचलून ते फेकून देतात आणि मग हे कर्मचारी जाळून टाकत असत त्या बांबूंना। मग तेव्हा डोक्यात विचार आला की आपण बाकीच्या गोष्टींचा वापर जर आपण करत असू तर मग बांबूचा पण का वापर करता येणार नाही। आणि ही जेव्हा आयडिया डोक्यात आली त्यावर मग मी काम करायला सुरुवात केली। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। स्कूल बसच्या नावाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बातमी आम्ही दाखवली होती आणि या बातमीनंतर आरटीओ प्रशासनाला जाग आली आणि अंबेजोगाई प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बस मालकाकडून 28,000चा दंड वसूल करत स्कूल बस ताब्यात घेतलेली आहे। याशिवाय इतर 7 बसवर देखील कारवाई करण्यात आली आहे। स्कूल बसमध्ये शेळ्या मेंढ्यांसारखे विद्यार्थी कोंबल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दिलं होतं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।